हाय हॅलो फ्रेंड्स, काल आपला व्हिडिओ आला नाही त्यासाठी सॉरी. खरं सांगायचं तर माझी तब्येत खूपच खराब होती. 2 दिवस झोपूनच होते, काही शूट केले नाही. मोबाईल हातात घ्यायची पण ताकद नव्हती. सलाईन लावावी लागली कारण विकनेसच एवढा होता. आता पण थोडं लो फील होत आहे, आवाजावरून तुम्हाला समजेलच. पण म्हटलं आता आपण व्हिडिओला सुरुवात केली तर आता गॅप पाडून चालणार नाही. मग काल दुपारी थोडं बरं वाटत होतं, मग ब्लिंकिटवरून थोडं सामान मागवलं. पनीर चिली खायची इच्छा झाली होती. म्हटलं बाहेरून मागवल्यापेक्षा आधीच आपली तब्येत खराब आहे तर घरीच बनवूया. आणि मग बघितलं तर ते चुकून मी फ्रोझन पनीर मागवलं होतं आणि ते खूप मला त्याची प्रोसेस माहिती नव्हती. मग नंतर ChatGPTवरून इन्फॉर्मेशन काढली. आणि ChatGPT अशी एक गोष्ट आहे जिथे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला सोल्युशन भेटते. मग ते फ्रोझन पनीर नॉर्मलमध्ये आणायसाठी सर्वात आधी पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं. मग पाण्याला पूर्ण उकळी आली की ते पनीर त्याच्यामध्ये 15-20 मिनटासाठी झाकून ठेवलं. आणि 15-20 मिनटांनी बघितलं तर एकदम सॉफ्ट झालं होतं. त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची होती, पण किचन कट्ट्यावर ते खूपच पसारा होता. मग पसाऱ्यामध्ये तर मला काही काम सुचलं नसतं, म्हणून पटपट पसारा आवरायला घेतला. पटकन भांडे वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करायला घेतली. सर्वात आधी सर्व भाज्या वगैरे चिरून घेतल्या. मग एका वाटीमध्ये थोडं लाल तिखट घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याची छान स्लरी करून घेतली. त्याच्यानंतर मग जे पाहिजे ते छान असं सर्व सेटअप करून घेतला. मग जे आपलं पनीर होतं ते पनीर घेतलं, त्याच्यामध्ये थोडं 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलं, थोडं चवीनुसार मीठ टाकलं आणि जे आपण स्लरी केली होती ती स्लरी त्याच्यात टाकली आणि छान ते मिक्स करून घेतलं. नंतर त्याला डबल कोट करायसाठी रिटर्न थोडं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर तेल गरम केलं आणि त्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये मिसळून ते छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलं. एकदम लालसर होईपर्यंत आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं. पूर्ण पनीर तळून झालं की त्याच तेलामध्ये छान लसूण जिऱ्याचं पेस्ट टाकायची, हिरवी मिरची टाकायची आणि कांदा टाकायचा. कांदा छान असा मोठ्या मोठ्या फोडीमध्ये चिरून घ्यायचा. शिमला मिरची पण सेम तशीच चिरून घ्यायची आणि हे जास्त नाही होऊ द्यायचं, थोडंफार याला शिजू द्यायचं. त्याच्यानंतर सोया सॉस घेतला, त्याच्यानंतर मग टोमॅटो सॉस घेतला आणि आपण याच्यात रेड चिली सॉस पण टाकायला पाहिजे, बट माझ्याकडे रेड चिली सॉस नव्हता म्हणून मग मी हे 2 सॉसेस टाकले. छान सॉस असे मिक्स करून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर विनेगर टाकायचं होतं, बट माझ्याकडे विनेगर पण नव्हतं म्हणून मी थोडंसं लिंबू पिळून टाकलं त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं थोडा वेळ शिजू दिलं. आणि शिजल्यानंतर थोडं पाणी टाकलं त्याच्यात आणि नंतर मग कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी मिक्स करून टाकलं आणि हे त्याला थोडी उकळी आली की त्याच्यानंतर छान पनीर टाकलं आणि वरून गार्निशिंगसाठी छान कोथिंबीर टाकली आणि छान अशी आपली पनीर चिली तयार झाली. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा.